तर भाजप कार्यकर्त्यांकडनं माझ्यावरती हल्ल्याचा डाव असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांनी भाजपवर हा गंभीर आरोप केलाय। तर जरांगे पाटलांची पुन्हा नोटंकी सुरू असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। जरांगे पाटील वैफल्यग्रस्त झालेत, शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे पाटील वाचतायत असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय। महिलाच्या आडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता। मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून। चाललोय मी आजपासून बाहेर। तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना, हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण। कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही। जरांगे पाटलांची पुन्हा एकदा नौटंकी 2 सुरू झालेली दिसते। ज्या पद्धतीमध्ये पुन्हा त्यांनी देवेंद्रजींवरती खालच्या पातळीचे आरोप करायला सुरू केलाय, मला वाटतं की ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि सातत्याने ब्राह्मण म्हणून जे हिणवण्याचा प्रयत्न करतायत, टार्गेट करतायत, ह्याच्या मागची स्क्रिप्ट ह्याच्या आधी देखील शरद पवारांची होती आणि आता देखील त्याच शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे पाटील वाचून दाखवत आहेत। हे जनतेसमोर आलंय। त्याकडे समाज हा लक्ष देणार नाही आणि हे वेड्यासारखे असेच पुढे बडबडत राहिले तर समाज त्यांना त्यांची जागा निश्चित